कुठे आहे तू? नवीन पिक्चर बघायला जायचंय आपल्याला. वेड उरकून ठेव, केटम घेऊन आलोच लगेच. आपल्याला जायचंय, मेकअप करून टाकाडक बस. आलोच 5 मिनिटात.
आपले सर्वांचे स्वागत. आजच्या शिळ्या बातम्या. काल संध्याकाळी परिटवाडी ते राशीन बस क्रमांक MH16 420 ही बस केळ्याच्या सालीवरून घसरल्याने 4 पलट्या झाल्या. बस घसरत घसरत विहिरीत पडली, परंतु एका काडी पैलवानाने आपल्या चड्डीची नाडी काढून ST ला बांधून ST वर काढली. एका भीषण अपघातामध्ये मुंगी आणि हत्ती यांची धडक होऊन हत्ती गंभीर जखमी झाला. हत्तीची सोंड फेविकॉलने चिटकवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असफल. परिटवाडी गावात भरणार नवरदेवांचा बाजार, मुलीच्या बापांना सुवर्ण संधी. परिटवाडी गावचे प्रसिद्ध वेशभूषाकार ज्ञानेश्वर पंडित यांनी नुकताच एका तासात तलवारीने 1000 दाढ्या करण्याचा विक्रम केल्याने त्यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद. परिटवाडी गावचे सखा पाटील यांचे सुपुत्र सनी सखा पाटील व दगडोजी धोंडोजी फत्रे यांचा भीषण अपघात. या बरोबर आजचे बातमीपत्र संपले. नमस्कार. पोटाला लागली कळ, मी सकाळीच पळ, चल राबराव लवकर चल, मधीच व्हायचा खेळ. पोटाला लागली कळ, ना 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 ना. शबराव काय 2 दिवस झालं दिसा नाही, कुठं गेलाय काय नो, फोनच लावा लागन आता. शबुराव हॅलो, शबुराव का? हा हॅलो, मी शबुराव बोलतोय. इकडून आबुराव बोलतोय. बोल की, कस काय फोन केला? अरे 2 दिवस झालं काय दिसाना शबुराव. मग कुठं आहे सध्या? 2 दिवस झालं घरातच फ्री फायर खेळतोय. अरे 2 दिवस झाले कसे गेले ते कळलंच नाही. नुसतं फ्री फायर मध्ये डोकं होतं, नुसत्या धडधड धडधड गोळ्या लागल्या. नुसता डबल किल, नुसता हेडशॉट. अरे आंघोळ सुद्धा किल नाही, तसंच आलो इकडं. ती पण अर्जंट कॉल आला म्हणून यावं लागलं. लईच डेंजर आहे रे तू. आपलं कामच तसलं असतं. अरे तुला पाटलाची पोरांची बातमी कळाली का? का रे, काय झालं? अरे धडकलं किती फोनवर बोलता बोलता. अरे लईच वाईट झालं. तू भेटायला गेलता का? अरे आज तर घराच्या बाहेर निघलोय, जाऊ थोड्या वेळाने भेटाय. अरे जाऊ लगेच, सकाळ सकाळ पाटलाच्या घरी चहा तरी होईल. अरे तू कुठं बसलाय? अरे हे काय खडकाच्या माग आहे. आणि तू कुठं बसलाय? हे काय इथं माळव झाडाच्या माग बसलोय. मोबाईल मध्ये लोकेशन तू जवळच दाखवतय. हा काय घेतोय मी? हा दिसला दिसला दिसला. बस खाली, धुवा आधी, नाही तर होईन राहडा. उरक लवकर, धु, वत पाणी. ग्रामपंचायतची पार्टी आपलीच बसली पाहिजे तेवढं
हेडशॉट चिकन डिनर. मागच्या वेळेस पण फसवलंय, ह्या वेळेस तिकीट मलाच मिळलं पाहिजेत. अगं बाई, हिचं पण तिसरं लग्न झालंय वय. मला तर माहीतच नव्हतं. अरे काय चाललंय पाटलाच्या घरात? पोराचं हेड नाही राहिलं तरी हेडशॉट करतोय. पोरगी तर नुसती ब्युटिफुल करते. हजार वेळा यांना सांगितलं मोबाईल स्टँड आणतो नाही. जाळ झालाय राजकारणाचा. सारखा मोबाईल कणकीत भरतोय. बाकीचा तिसरा नवरा काय उद्योग करतोय काय माहित. यांच्या नादात मालिका संपून जाईल बघून तरी घेते. अरे पाटलाच्या घरात तर मोबाईलने पार वाटच लावली. अरे पाटलाच्या घरी नाही, सगळ्यांच्याच घरी अशीच परिस्थिती आहे. अरे पाटलाच्या घरी काय चाललंय? आपण आलोय कशाला? काहीतरी आयडिया करला का? बघ आता मी काय करतो. यार मी मरण ना बाई, माझा मोबाईल मरण. मम्मी, माझा मोबाईल. माझी मालिका राहिली बघायची. अहो माझं तिकीट आलं का घेतोय आमचे मोबाईल? अहो पाटील, अर्धा तास झालं येऊन बसलोय तरी तुमचं लक्ष नाही. अहो पाटील, आम्ही तुमच्या पोराला भेटायला आणि तुमचं काय चाललंय? काय चुकलं आमचं? काय चुकलं? आम्ही आल्यापासून पाटील तुम्ही फोनवरच बोलताय, तुमचं आमच्याकडे लक्षच नाही. दोन्ही पोरं मोबाईल मध्ये गेम खेळतात. पाटलींबाईची तर भाकर करपली तरी मोबाईल मध्ये डोकं आहे. आल्यापासून सगळ्यांची डोकी मोबाईल मध्येच आहेत. मग आम्ही मोबाईल वापराव का नाही? अरे वापरा, पण काय लिमिट. पाटील, तुम्हाला माहिती का पोरग कसं पडलं? नाही बुवा. कसं? पोरग गाडी चालवता मोबाईल वर बोलत होतं. एक हात मोबाईलला आणि एक हात गाडीला. मग काय धडकलं आणि पडलं. काय सान्या? काय ऐकतोय मी हे? आयो सान्या, चिमणे इकडे ये ग. आजपासनं सगळ्यांचे मोबाईल बंद. पाटलीनबाई, आजपासनं तुझा पण मोबाईल बंद. तुझ्या मोबाईलमुळे किती दिवस झालं मी आपल्याला भाकरी खातोय. पप्पा, मला सांगता तुम्ही तरी काय करता? तुम्ही 24 तास फोनवरच असता की. मला शिकवता? आयो पोरांना काय मारताय? खरंय त्यांचं. सारखं कानाला मोबाईल. माणूस काय बोलतोय काही लक्ष नाही. नुसतं आपलं हु करतात. खरंय तुझं. आजपासून मोबाईल मापात म्हणजे मापातच. आता कसं बोललात पाटील? ठेवा आता 2-4 कप चहा. ठेव ग 4 कप कडक चहा. बरं ठेवते हा. हेडशॉट चिकन डिनर गुया. वाव, ब्युटिफुल. तिकीट मलाच मिळालं पाहिजे. गाढवा पुढं वाचली गीता. कालचा गोंधळ बरा होता. चल आता टपरीव तिकडेच चहा घेऊ. मारू दे आणला असत. मित्रांनो आणि पालकांनो, मोबाईल जितका चांगला आहे तितकाच घातक सुद्धा आहे. तुम्हाला निरोगी आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर मोबाईलचा वापर गरजेपुरताच करा. मुलांना अभ्यासापुरताच मोबाईल द्या. गेम खेळण्यासाठी मुलांना अजिबात मोबाईल देऊ नका. त्यांचे डोळे, डोके, मन, स्वास्थ्य बिघडवू नका. आणि हो, सर्वात महत्वाचे, अगोदर आई वडिलांनी मोबाईलचा अतिरेक टाळा. मुलांसमोर नको ते व्हिडिओ, शॉर्ट्स, रील्स अजिबात पाहू नका. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.